मंडळी नमस्कार. मी प्रसाद खेडेकर, ॲग्रीपेक ट्रेडिंग कंपनी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करतो. तर तुम्हाला माझ्याबद्दल आज माहिती मी सांगणार आहे की प्रसाद खेडेकर आणि ॲग्रीपेक ट्रेडिंग कंपनी हे नक्की काय आहे. तर आपण आता ह्या गोष्टीला सुरुवात करूया. मी मूळचा मुंबईकर. मुंबईमध्ये शिक्षण झालं आणि त्यानंतर बॉटनी हा विषय घेऊन म्हणजेच वनस्पतीशास्त्र ह्याच्यामध्ये मी पदवी घेतली. त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये पुढचं शिक्षण सर्व घेऊन पुढच्या कामांना लागलो. अनेक प्रोजेक्ट्स केले, अनेक प्रोजेक्टमध्ये कामंसुद्धा केली आणि त्यानंतर असा विचार आला की आमची गावी जागा आहे, तर त्या गावच्या जागेतच आपण काहीतरी करूया. कारण अनेक मुलांचं मी पाहिलं होतं की ते गाव सोडून मुंबईला येतात, पुण्याला जातात, अशा सिटीमध्ये जातात कारण गावी त्यांना काहीच करायला मिळत नाही अशी अनेकांची धारणा असते. पण या उलट माझं वेगळं मत होतं. मला मुंबईचा कंटाळा आला होता अशातला काहीच भाग नाही, कारण शेवटी मुंबई ही माझी जन्मभूमी आहे. पण मुंबईमध्ये राहून मानसिक समाधान मात्र तेवढं मिळालं नसतं जेवढं आज मी रत्नागिरी म्हणजेच आपल्या कोकणात राहून मिळवतोय. शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर जसं मी सांगितलं तसं अनेक प्रोजेक्ट्समध्ये मी कामं केली. मुंबईमध्येच अनेक काही कामं केली. त्यानंतर सृष्टीज्ञान ही संस्था आहे मुंबईमधली, त्यांचं कोकणामध्ये बायोडायव्हर्सिटीवर एक प्रोजेक्ट होता. तर त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा मी काम केलं आणि ते काम करत असतानाच मला गावची आवड जास्त अजून निर्माण झाली. तसं आम्ही लहानपणापासूनच गावी अनेकदा येत होतो, पण ते सणासाठी म्हणजे गणपती, शिमगा या गोष्टींसाठीच आपण गावी यायचो. क्वचित आपल्या घरात कोणाची लग्न असतील तेव्हा यायचो. पण त्यावेळचं वातावरण आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टी बघून असं नेहमी वाटत होतं की आपण सुद्धा इथे गावीच राहावं आणि इथेच काहीतरी काम करावं. पण गावी करायचं काय हा मोठा मुद्दा होता. कारण मी स्वतःही बघत होतो अनेक जण गावातून मुंबईला, पुण्याला किंवा अन्य ठिकाणी जात होती आणि याचं मुख्य कारण होतं की रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्ग म्हणा किंवा रायगड या तिन्ही भागांमध्ये उत्पन्नाचा स्रोत नाही आहे. बरं, उत्पन्नाचा स्रोत नाही आहे म्हणजे नक्की काय? तर कोकण म्हटलं की आपण बऱ्याच लोकांना पाहिलं आहे ते म्हणजे शेती आणि मासेमारी आणि त्यानंतर शेतीच्या नंतरचा भाग जो येतो तो आंबा व्यापार. या गोष्टींवरच कोकण आत्तापर्यंत चालत आलं होतं. मुख्यत्वे हे 3 विषय होते. बाकी शेतीमध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये कुळीथ, नाचणी या अनेक पिकांची आपण लागवड करतच होतो आणि आपल्या परसबागेमध्ये त्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण त्या आपल्या घरापुरत्या किंवा आपल्या नातेवाईकांपुरत्या. कमर्शियल लेवलला जाऊन फारच कमी लोक ह्या गोष्टी करत होती. काही जणांनी केळी लागवड केली, त्यानंतर काही जणांनी चिकूची लागवड केली, पण ते मोठ्या प्रमाणात शक्य होत नव्हतं. यामागे अनेक कारणं असतील. ती कारणं जर समजायला बसलो तर बराच वेळ जाईल आणि खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण सध्या ती कारणं लांब ठेवूया. पण ह्याच्यातलं महत्त्वाचं एक कारण जे माझ्या लक्षात आत्तापर्यंत आलेलं आहे ते म्हणजे कोकणातून एखादा प्रोडक्ट मुंबई किंवा पुण्याला न्यायचा म्हटला तर त्याचा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणजेच त्याचा वाहतूक खर्च हा बराचसा होतो. आता गेली 8 ते 10 वर्ष मी कोकणात राहून बरीच कामं आमची चालू आहेत. मुंबई पुण्याला आमचा माल रत्नागिरीमधून, खेडमधून ह्या अनेक भागातून आम्ही पाठवलेला आहे. त्यावेळेला अशा गोष्टी जाणवल्या की इथून पुण्याला किंवा मुंबईला माल पाठवताना खर्च वाढतोय, पण तोच माल पुण्यातून किंवा सातारा किंवा कोल्हापूरवरून जरी तो मुंबईत न्यायचा म्हटला तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कमी होतात. तर हे एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. पण या अनेक गोष्टींवर मात करून आम्ही आमची कामं चालूच ठेवलीत. हळद लागवड हा विषय जेव्हा मी निवडला तर हळद लागवडमध्ये काम करताना मला असं लक्षात आलं की कोकणात बऱ्याच वर्षांपासून हळद होते, पण ती आपल्या जसं म्हटलं की परसबागेपुरतीच. तर ही जी हळद होत होती ती घरगुती वापरासाठी होत होती. जास्तीत जास्त त्याच्यापासून लोणची बनत होती. पण असा कोणीच विचार केला नव्हता की आपण या हळदीचा व्यापार करूया किंवा ही हळद आपण मुंबई पुण्याला पाठवूया. पण त्यासाठी आपल्याकडे क्षेत्रसुद्धा कमी होतं. प्रत्येक शेतकऱ्याचं काही गुंठ्यांमध्ये क्षेत्र असायचं जेणेकरून त्यांना ह्याचा मोठा व्यापार करता आला नाही. पण अशा अनेक गोष्टी होत्या की आपण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे करू शकलो असतो, जे आत्ता गेल्या काही 5 ते 10 वर्षात होत आहे. आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की ह्याच्यामध्ये आमचाही कुठला तरी छोटासा का होईना वाटा नक्कीच आहे. कोकणचं आपलं दापोली कृषी विद्यापीठ आहेच की ज्यांनी शेतकऱ्यांना नक्कीच चांगली माहिती दिली आहे. सोबत आम्ही सुद्धा आमच्या लेवलला शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल, तसंच मुंबई पुण्यातले जे कोणी तरुण आता जसा मी आलो आहे तसे अनेक तरुण इथे यायला बघतायत. काही जण 40-50 मधली माणसंसुद्धा आहेत की ज्यांना असं वाटतंय की आता मी पुढे 5 किंवा 10 वर्षांनी रिटायर होणार आहे, तर मला नंतरचं आयुष्य गावात घालवायचं आहे. तर अशा व्यक्तींनी सुद्धा आपापल्या गावी येऊन
त्यांनी शेती सुरुवात केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हळद लागवड शिकवतो आहे, बांबू लागवड शिकवतो आहे, चंदन लागवड हा सुद्धा विषय आपण आता घेतलेला आहे. गेल्या 7 वर्षापासून चंदन लागवडवर माझा बराचसा अभ्यास चालू आहे. त्या संदर्भातले अनेक प्रतिष्ठित व्यक्ती असतील, टेक्निकली खूप चांगलं काम केलेली माणसं आहेत, तसंच व्यापारीसुद्धा आमच्या काही संपर्कात आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही आता मांडणी करतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणतो आहे, त्या फक्त म्हणजे कोकणासाठी. कारण कोकण ह्या सगळ्यांपासून खूप दूर राहिले. जसं मी तुम्हाला म्हटलं की हळद हा विषय घेऊन आम्ही गेली 8 वर्ष काम केलं. हळद करत असतानाच त्याला पूरक म्हणून अजून कोणती शेती आपण मुंबईतल्या किंवा आपल्या गावातल्या लोकांना देऊ शकतो, याचा आम्ही बराच विचार करत होतो. मधल्या काळात कोरोना आला, त्यामध्ये जवळपास 1 ते 2 वर्ष लोकांची वायाच गेली. पण ह्या दरम्यानसुद्धा अनेक आम्हाला मुंबईकर भेटले की जे गावी अडकले होते. तर ते गावी अडकल्यानंतर करायचा काय हा अनेक जणांना प्रश्न होता. कारण बाकी गोष्टी अवेलेबलसुद्धा होत नव्हत्या. त्यामुळे आपल्या गावातच आसपास ज्या गोष्टी काही आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, मग घर बसल्या किती मोबाईलवर काम करणार, म्हणून अनेकांनी शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली. छोटंसं का होईना पण प्रत्येकाने आपापलं शेत तयार केलं. त्या दरम्यान आम्हाला अनेक शेतकरी भेटले की ज्यांना हळद लागवडीसाठी माहिती हवी होती. त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं. त्यातले असेही काही माणसं आहेत की ज्यांनी फक्त हळद लागवडवर न थांबता त्या हळदीपासून बनवलेली पावडर मुंबईमध्ये विकली. मुंबईत विकल्यानंतर परत त्यांना त्या पावडरची कमतरता भासू लागली, कारण त्यांनी जी पिकवली होती ती खूप कमी प्रमाणात हळद होती. सो त्यांना आमच्याकडून हळद घ्यावी लागली पुढे विक्री करण्यासाठी. त्यामुळे आम्हालाही याचं समाधान आहे की मराठी माणूस कुठेतरी ह्या गोष्टींनी पुढे जातोय. तर ह्याच अशा अनेक गोष्टी मला असं वाटतंय की कोकणातल्या तरुणांनी ह्या गोष्टींचा विचार करावा की आपण जर रत्नागिरीमधून, सिंधुदुर्गमधून, मग ते मुंबई असो किंवा आपल्या खाली इथे गोवा असो, ह्या अनेक राज्यांना, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, अनेक ठिकाणी मार्केट उपलब्ध आहे. चिपळूणचं खूप मोठं मार्केट आपल्या कोकणातच आहे. तर का नाही आपण अशा गोष्टी एकमेकांच्या सोबत येऊन करू शकत आहोत. हळद हा एक प्रोडक्ट झाला, त्यासोबत नाचणी आहे, आपण कुळीत करू शकतो. अनेक गावांमध्ये आजही छोट्या छोट्या प्रमाणात अनेक जण शेती करतात. मग ती कुळीत असेल, नाचणी असेल, तर ह्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही एकत्रित घेऊन त्या सर्वांचा माल जर एकत्रित केलात आणि तो जर मुंबईला पाठवलात तर नक्कीच तुम्हाला मार्केट मिळेल. तो तुम्ही चिपळूणलाही देऊ शकता. खाली कोल्हापूर, सातारामध्ये मार्केट आहे. तुम्ही क्वालिटी द्या, मार्केट तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो आहे विषय हातात, मार्केटसाठी जा. आम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात की मी हळद सांगितली किंवा बांबू सांगितलं, तर त्यांचा पहिला प्रश्न येतो, या गोष्टींना मार्केट कुठे? मार्केट तुमच्या हातात आहे. होय, आपण दिवसभर 24 तासातले फक्त झोपण्यातले काही तास सोडले तर 90% आपल्या हातात मोबाईल असतो. या मोबाईलवर जे सोशल मीडिया हे जे माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही कुठचाही प्रोडक्ट फक्त मुंबईपुरता नाही तर पूर्ण भारतात काय तुम्ही जगभर विकू शकता. होय, आम्ही स्वतः हळद ही ऑनलाईन पद्धतीने बऱ्याच ठिकाणी विकतो, म्हणजे त्याच्यातून आम्हाला नवीन कस्टमरसुद्धा मिळतात. बांबू लागवडसाठी सुद्धा आम्ही नवनवीन लोकांशी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जोडले जात आहोत. तर मला कोकणातल्या तरुणांना स्पेशली, हो मी कोकणासाठीच हा व्हिडिओ खास बनवलेला आहे, कोकणातल्या मुलांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कोकणात राहूनसुद्धा खूप चांगला इन्कम कमवू शकता. तुमच्याकडे पैसा हा नक्कीच येईल. कारण एवढी वर्ष आपल्या ज्या पिढ्या कोकणात राहिल्या तर त्या कशा जगत होत्या? पैसा नक्कीच होता, पण तो आणायचा कुठून हे त्या माणसांना माहीत होतं. कसा आणायचा हेही त्यांना माहीत होतं. फक्त त्यांच्या गरजा कमी होत्या. आता काळ बदलला आहे, गरजा वाढल्यात, पैसा मिळवण्याचं साधनसुद्धा वाढलं आहे आणि त्याचे अनेक पर्यायसुद्धा निर्माण झालेत. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की फक्त कोकणाला नावं ठेवू नका. कोकणात अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या, ज्या तुम्ही इथे राहून मुंबईतल्या लोकांनाही मागे काढाल, पुण्यातल्या लोकांनाही मागे काढाल. कारण ही सर्व माणसं आपण इथे पिकवलेल्या अनेक अन्नपदार्थांवर, अनेक गोष्टींवर त्यांची उपजीविका भागवत आहेत किंवा त्यांच्या पोटाची खळगी भरत आहेत. कोकणातला हापूस आहे, काजू आहे, फणस आहे, या 3 गोष्टींचं खूप मोठं मार्केट पूर्ण भारतामध्ये आहे. आपण पूर्ण भारत जाऊ द्या, आपण फक्त महाराष्ट्रापुरता जरी विचार करायचा म्हटलं तरी तुम्ही गावागावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना पकडून त्यांचा माल जर मार्केटपर्यंत नेण्याची जबाबदारी घेतलात तर का नाही मला सांगा, तुम्हाला पैसा मिळणार. त्या शेतकऱ्यालाही जागेवर 2 पैसे मिळतील आणि तुम्हाला तुमच्या हातात असलेल्या त्या मोबाईलमुळे जो सोशल मीडियाचा तुम्ही वापर केलात तर तुम्ही नक्कीच चांगली कमाई करू शकता.
अनेक जणांच्या आत्तापर्यंत मी कथा ऐकल्या आहेत, जे मुंबईत काही मोठे मोठे उद्योजक आहेत कोकणातले, तर ती माणसं काय करत होती, त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीला कोकणात येऊन आंबे नेलेत आणि मुंबईत विकलेत, फणस मुंबईत नेऊन विकलेत, काजू त्यांनी विकलेले आहेत. ह्या अनेक लोकांच्या मी आत्तापर्यंतच्या यशोगाथा ऐकलेल्या आहेत आणि तिथून त्यांना कसा धंदा करायचा, कस्टमरशी कसं बोलायचं, ह्या अनेक गोष्टी समजल्या आहेत. तर मग आपण का मागे पडतोय? होय, मी स्वतः रत्नागिरीमध्ये आहे, मी मुंबईकरच आहे. मी महिन्यातून एकदा तरी किंवा 2 वेळा मुंबईला जात असतो आणि तुम्हालाही मी कळकळीची विनंती करतो की कोकण सोडू नका. कोकणात अनेक उद्योगाच्या संधी आहेत, तुम्ही त्या निर्माण करू शकता आणि आपण सगळे मिळून त्या निर्माण करूया आणि कोकणाला पुन्हा एकदा समृद्ध करूया, पण त्याचा विनाश न करता त्याला समृद्ध करूया. धन्यवाद.